जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. बघा कीर्तनकारासाठी टाळी नाही वाजवली तरी चालेल, पण या मंडळीसाठी आवर्जून तुम्ही टाळी वाजवा. कारण समजा जर त्यांनी सुंदर चाल म्हणते तुम्ही टाळी वाजवली, ते अजून सुंदर चाल म्हणणार, म्हणजे तुम्ही आधी टाळी वाजवणार. हरी कीर्तनामध्ये टाळी वाजवायला हवी मावशी. काय वाजवायला हवी? टाळी. या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने गायन करणारे हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू आशिष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या मनापासून आभार मानते. हरिभक्तपरायण गुरुबंधू केतन महाराज आहेत. महाराजांच्या मनापासून आभार मानते. हरिभक्तपरायण आदित्य महाराज महाराजांच्या मनापासून आभार मानते. बघा मृदुंगाविषयी बोलायचं म्हटलं तर कितीतरी वर्ष साधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते, इंद्रायणीच्या काठावर जाऊन बसावं लागतं, थंड पाण्याने आंघोळ करावी लागते, रात्रभर जागे राहावं लागतं, आणि तेव्हा जाऊन धागिनता हा बोल एखाद्याला वाजता येतो. मृदुंग वाजणं सोपं नाही महाराज. हाताची बोटं फुटतात, हाताचं रक्त निघतं, जोपर्यंत त्या मृदुंगाच्या चाटीला रक्त लागत नाही तोपर्यंत मृदुंगाची साधना प्राप्त होत नाही. असे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण गुरुबंधू किरण महाराज असतील. महाराजांच्या मनापासून आभार मानते. यांचा माझा पहिलाच परिचय आहे. तुमचा सगळ्यांचा माझा पहिलाच परिचय आहे. तसेच कीर्तन मी करत आहे, पण माझ्यापेक्षा ज्यांचा श्रेष्ठ अधिकार आहे असे आमचे वडीलस्थानी असणारे विनेकरी बाबा, तुमचे मनापासून आभार मानते. एकदा बाळ गोपाळ मंडळीसाठी टाळी वाजवा. यांच्यासाठी टाळी वाजवल्याशिवाय तुम्ही राहायचं नाही. एवढे मुलं 2 तास टाळ घेऊन उभं राहतात, सोपी गोष्ट नाही. आणि तसेच निवृत्ती महाराज शिक्षण संस्था विद्यार्थी आहेत. सर्वे महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. बघा किती गोड बाळ आहेत ना. तुम्हालाही वाटतं की नाही आमचे बाळ असे टाळ घेऊन उभं राहावं? वाटतं ना मावशी? चांगले संस्कार करा. काय करा? जसे संस्कार मासाहेब जिजाऊंनी राजांवर केले तसे संस्कार सुद्धा आपण करायला हवं. विठाल विठाल आपण जास्त वेळ न घेता मला वाटतं आपण विषयावर आलं तर बरं राहील. एक गोष्ट ऐकून घ्या. कीर्तनामध्ये टाळी वाजवल्याशिवाय शांत बसू नका. कारण टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. गुळगुळा वाजती टाळ, खुळखुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, झन झना नादर चाळ, झन झना नादर चाळ, झन झना नादर साळ, झन झना नादर साळ. उदो झाला पाहली वेळ, उदो झाला पाहली वेळ, उदो झाला पाहली वेळ, उदो झाला पाहली वेळ. उठावाचे वदा गोपाळ गा, उठावाचे वदा गोपाळ गा, उठावाचे वदा गोपाळ गा, उठावाचे वदा गोपाळ. कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलतो 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 बोल. टाळी वाजवा एकदम महाराजांसाठी. असं हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नका मावशी. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. ऐका, जीवनामध्ये सगळं करायचं माणसानं. काय करायचं? सगळं करायचं, पण कधी चोरी करायची नाही. कुणाविषयी द्वेष भावना मनामध्ये आणायच्या नाही. कारण
कभी चोरी लालच का जीवन में ना करियो व्यवहार, जीवन के दिन चार। ऐका बरं, संतों की वाणी है, वेदों कहे ये भेद। संतों की वाणी है, वेदों कहे ये भेद। जिस थाली में खावो उसमें करो ना छेद। जिस थाली में खावो उसमें करो ना छेद। ये सार जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार। कभी चोरी लालच का जीवन में ना करियो व्यवहार, जीवन के दिन चार। मावशी बघा बरं, 4 दिवसाचं जीवन आहे. किती दिवसाचं? 4 दिवसाचं. संतांची सेवा आपल्या हातून घडायला हवी, काहीतरी पुण्याचं काम आपल्या हातून घडायला हवं. कारण एकदाचा मनुष्य गेला की पुन्हा काही उरत नाही. मरावे परी पण कीर्तिरूपी उरावी. काय म्हणतात? मरावे परी पण कीर्तिरूपी उरावी. आपण गेल्यानंतर मागे काय राहतं? फक्त आपलं नाव. जर चांगलं बी पेरलं तर नाव सुद्धा कसं होतं? चांगलं होतं. चांगलं बी पेरलं तर त्या ठिकाणी झाड कसं होतं? उत्तमात उत्तम होतं. काय होतं? उत्तमात उत्तम होतं. म्हणून चांगले आपण चांगल्या पद्धतीने वागलं, लोकांसाठी जगलं तर आपण सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे असतो. वागणं बघा, जगणं साधं असतं तरी चालेल, पण वागणं मात्र साधारण असावं. जगणं आणि वागणं दोघा शब्दांमध्ये काही जास्त फरक नाही असं आपल्याला वाटतं, पण विचार जर केला तर एका एका अक्षरामध्ये कितीतरी त्या ठिकाणी भेद साठवलेला असतो. म्हणून बोलताना विचार करून बोलावं, कारण की आपल्या मनाला सांगावं. मन आपलं मस्त, बाबा भजन कर, बाबा भजन कर, करत नाही. चला, आपल्या वठार गावामध्ये स्नेहलताई महाराज पाटील यांचं कीर्तन आहे. ताई जळगाव जिल्ह्याहून येत आहे. चला मावशी कीर्तनाला, चला मावशी कीर्तनाला. कीर्तनाकडे आपण येत नाही. बघा, चांगल्या 2 गोष्टी ऐकण्याकरता देवाकडे आपलं पुण्य असावं लागतं. म्हणून या धर्म मंडपामध्ये जो येतो तो पुण्यवान असतो. काय असतो? पुण्यवान असतो. समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी ना समझ है, हर एक समझ को जो ना समझे भगवान की समझ में ना समझ है, भगवान की समझ में ना समझ है. आपल्याला कळतं. आता मोकळ्या मनानं वाजवा, असं अर्ध्यामध्ये नका वाजवत. आपल्याला कळतं की कीर्तन हे आपल्यासाठी योग्य आहे, पण आपण या ठिकाणी येत नाही. आपल्याला कळतं की शेजारच्या वाईट गोष्टी आपल्या कानावर यायला नको, त्या ऐकल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. ऐका, सुंदर असा नरदेह दिलेला आहे. काय दिलेला आहे? नरदेह दिलेला आहे. कसा? नरदेह दुर्लभ जाना, 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 नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, अरे वा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह काय आहे मावशी? दुर्लभ आहे. बरोबर, प्रत्येकाला मिळत 84 लक्ष योनी फिरून या तेव्हा काय मिळतो? नरदेह मिळतो. काय मिळतो? पण हा काही काहींना कळाला, काही काहींना मिळाला, काही काहींना कळाला मिळाला तरी सुद्धा त्याला प्राप्त करता येत नाही. ते म्हणजे मनुष्य. पशु पक्ष्यांना सुद्धा नरदेह समजतो. काय समजतो? पण मनुष्याला कधी नरदेह समजत नाही.
बघा सुंदर असे 2 डोळे दिले आहेत बाबा रे. शिवछत्रपती शिवाजी राजांचा इतिहास तोड्यांनी वाचून घे. सुंदर असे कान दिले आहेत बाबा रे. सगळ्या संतांची माहिती जाणून घे. सुंदर असे 2 पाय दिले आहेत बाबा रे. जा ना पंढरपूर आळंदीची वारी कर. सुंदर अशी वारी असते तरी आपले पाय ऐकत. सुंदर असे 2 हात दिले आहेत प्रत्येकाला. किती दिली आहेत? 2 दिलेली आहेत बाबा रे. जा ना भजनामध्ये टाळी पण आपण वाजत नाही. तू सत्संग में जाया कै, तू गीत प्रभु का गाया कै. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाच मिळतो, पुन्हा पुन्हा मिळत नाही. किती वेळेस मिळतो? एकदा मिळतो. मग हरिकीर्तनाला आलं ना, हरिकीर्तनामध्ये बसलो ना तर नुसतं शांत बसायचं नाही. काय करायचं? आपल्या हाताने टाळी वाजवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. तू सत्संग में जाया कै, बाबा रे हरिकीर्तनाला जा. नाही तुला गायन करता येत ना, काही पण म्हण पण त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी जा. आपल्याला सांगतात आपले जा बाबांनो, जा जा भक्ती करा भक्ती करा. कारण की देवाशिवाय या जगामध्ये आपलं कुणीही नाही. हा देह एकदाच मिळतो. कसा? अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे. मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जेन तू जोडसी नारायण, आयन तू जोडसी नारायण. नाचे जीव पण भवरोग, नाचे जीव पण भवरोग, जीव पण भवरोग, नासे जीव पण भवरोग. वा वा. महाराजांसाठी टाळी वाजवा एकदा. दिले इंद्रिय हातपाय कान. कशासाठी दिले? भजन ऐकण्यासाठी. बरोबर आहे ना. पण आपण ऐकत नाही. आपल्या मनाला सांगायचं बाबा रे ओ पापी मन करले भजन, मौका मिला है तो करले जतन, वरना तू बड़ा पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. म्हणून योग्य वेळी सावध होणं गरजेचं आहे. सावध व्हावे सावध व्हावे, हरीच्या यावे जागरणा. बरोबर? देवाचं जागरण करायचं. पण ऐका, या पृथ्वी लोकावर एवढा हाकार वाजला होता, एवढा हाकार वाजला होता. योग्य वेळेस सावध झालं जिजाऊ मायसाहेब. कोण कोण? झोपल्या का काय? वठारकर मंडळी आहात ना. तुमले समजी राय ना का मी काय बोल राहिनू? उमजी राय ना का मी काय बोल राहिनू? माझी भाषा जर मी चालू केली तर तुम्ही इथून पडल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल. बघा सगळीकडे हाकार माजला होता. एका मराठाच्या मुलानं, एका मराठाच्या पोराने एवढं साम्राज्य निर्माण करावं हे यवनांना पचत नव्हतं. अनेक शाही उद्यास आल्या होत्या पण त्यांना हिंदवी स्वराज्य नकोसे वाटत होते.
म्हणून अली आदिल शाहची आई बड़ी बेगम, या बड़ी बेगमीने दरबार भरवला कि कौन जाएगा और उस शिवाजी को पकड़ के लाएगा। सगळे सरदारांच्या माना खाली झाल्या, सगळे सरदार कुजबू लागले, अरे वो शिवा, वो दक्कन का चूहा, कहते हैं वो लुटेरा है, अरे भूत भी उसकी सुनते हैं, वो जादूगर है, कौन जाएगा वहां मरने के लिए। कुणाचाच होकार येत नव्हता। त्या सगळ्या आवाजांमधून एक आवाज आला, मैं जाऊंगा और उस शिवाजी को पकड़ के लाऊंगा। सगळे सरदार बघू लागले, कोण आहे हा एवढं धाडस करणारं, कोण आहे हा एवढं धाडस करणारं, त्याशिवाय छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी जाणारं। बघितलं तर भला मोठा दिप्पाळ जणू की कलियुगाचा राक्षसच त्या ठिकाणी झप झप करत चालत आला आणि त्या ठिकाणी विडा उचलला, म्हणतो, बड़ी बेगम आप चिंता मत करो, मैं जाऊंगा और उस काकीर को पकड़ कर लाऊंगा। निघाला अफजल खान त्या ठिकाणी आपली 70,000ची फौज घेतली आणि 70,000ची फौज घेऊन महाराष्ट्राकडे चाल करत आला। अगोदर त्याने हिंदूंच्या आस्थेचा विषय म्हणजे मंदिर, त्याने त्या ठिकाणी भवानी मातेची मूर्ती भगवली। एवढंच काय तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची ही हानी केली। हे सगळं राजा बघत होते, पण राजा मात्र योग्य वेळेची वाट बघत होते। राजांना पत्र पाठवलं होतं अफजल खानाने, राजाने त्या ठिकाणी उत्तर पाठवलं कि खान साहब आप हमारे पिता की उम्र के बराबर हो, आप एक काम कीजिए, आप प्रतापगढ़ के पास आ जाइए। मग काय निघाला खान त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याकडे यायला। हरी प्रतापगडाच्या पायथ्याशी खान टाळी टाळी वाजवा। जो इथं बसलेला हिंदू आहे त्याच्या हाताने तर टाळी वाजायलाच पाहिजे। प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाचा करापती, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, कराल काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची। राजांना पत्र पाठवलं, राजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला सांगितलं। राजा त्या ठिकाणी चिंतित झाले, आऊसाहेबांजवळ गेले, आऊसाहेब आता आम्ही काय करावं। आऊसाहेबांनी सांगितलं, राजा तुम्ही चिंता करू नका, राजा तुम्ही चिंता करू नका, एक काम करा राजा, तुमचं जर काही बरं वाईट झालं राजा, तर तुमच्या जागेवर आम्ही संभाजी राजांना बसवू आणि हा स्वराज्याचा कारभार त्या ठिकाणी चालवू। राजमाता आऊसाहेब, राजमाता आऊसाहेब म्हणजे साक्षात वाघीणच होत्या। काय होत्या? वाघीण होत्या। त्या वाघीण होत्या म्हणून त्यांच्या पोटी शिवछत्रपती शिवाजी महाराज नावाचं वाघ जन्माला आला। कोण आला? वाघ जन्माला आला। आताची आऊसाहेब कशी आहे बरं का? वाघीण आहे का? नाही। अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो बेटीचा धडला सांगावा, बेटीचा धडला सांगावा, बेटीचा धडला सांगावा, आऊसाहेब म्हणजे साक्षात वाघीणच। आऊसाहेबांना ज्यावेळी डोहाळे लागले होते, मावशी डोहाळे लागले होते, त्यांची डोहाळे असे होते, आणा दांडपट्टा आणा, मला घोड्यावर बसवा, मला हिंदवी स्वराज्याची त्या ठिकाणी स्थापना करायची आहे। त्यांचे डोहाळे असे नाही होते की मला मुलतानची माती खावायचं जीव होतंय, मला लोणचं खायचं जीव होतंय, कारण मुलतानची माती खाणार तर घराण्यामध्ये सुलतानच जन्माला येणार। आऊसाहेब त्या ठिकाणी घोड्यावर बसल्या, कशावर बसल्या? घोड्यावर बसल्या आणि त्या ठिकाणी दांड चालवला, पट्टा चालवला, तलवार चालवली, त्या ठिकाणी गड चढू लागल्या, सगळं काय करू लागल्या आऊसाहेब। का? कारण त्यांना उद्याचं भविष्य चांगलं काढायचं होतं। ज्यावेळेस राजा गर्भामध्ये होते, आऊसाहेब सांगायचं, राजा बघ माझ्या बाळा, तुला जर जन्माला यायचं आहे ना, सगळीकडे अंधकार आहे, सगळीकडे अंधकार आहे बाळा, तुला जन्माला यायचं आहे ना, तर तुला जडण्याच्या तयारीने यावं लागेल, तुला जडण्याच्या तयारीने यावं लागेल। अगदी राजा गर्भात होते तेव्हापासून राजांवर चांगले संस्कार होते बरं का मावशी, म्हणून राज्य घडलं।
आपण आपल्या गर्भामध्ये बाळ राहिलं की आपण 7 वाजता टीव्ही ऑन करतो, रात्री 10 वाजता टीव्ही बंद. सांगा मग कसं काय आपल्या घराण्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. आऊ साहेबांनी ग्रंथ वाचली, आऊ साहेबांनी ग्रंथ वाचली, त्या ठिकाणी सर्व अभ्यास केला आणि आता वेळ आली ती 19 फेब्रुवारी 1630 रोजी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी राजे जन्माला आले होते. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. आता राजा हळूहळू मोठे होऊ लागले, आता राजा हळूहळू रांगू लागले. राजा लहान असताना बाळा तू लहान आहे, हे करू नको, बाळा तू लहान आहे, ते करू नको असं म्हणण्यापेक्षा आऊसाहेबांनी अगदी लहान वयातच राजांच्या हातामध्ये भवानी शमशेर दिली. त्यांना घोड्यावर बसवलं, अगदी लहानपणापासूनच त्यांना एवढं मजबूत बनवलं, एवढं मजबूत बनवलं की हिंमत नाही कुणाची राजांकडे बघून जाण्याची. एवढं कणखर लहानपणापासून आऊसाहेबांनी राजांना बनवलं. आता वेळ होती ती खानाकडे जायची. खान प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन ठेपलेला होता. राजा त्या ठिकाणी गेले. दोघांसोबत एक एक अंगरक्षक आणि एक एक वकील होते. राजा त्या ठिकाणी शाम्याच्या आत जात होते. राजांना सय्यद बंदा दिसला. राजांनी इशारा केला आणि त्या सय्यद बंदाला बाजूला करायला सांगितलं. त्या सय्यद बंदाला बाजूला करायला सांगितलं. सय्यद बंदा बाजूला झाला. सय्यद बंदा बाजूला झाला. राजा मध्ये गेले. खानाने राजांना बघितलं. खान हसू लागला. आओ शिवाजी आओ, हमारे गले मिल जाओ. खान डौलत डुलत आला, डौलत डुलत आला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला, चिलखत फाटले अंगाला, चिलखत होत अंगाला. त्या ठिकाणी राजांना आलिंगन दिलं खानाने. आओ शिवाजी आओ, हमारे गले मिल जाओ. पण राजांना माहिती होतं हा माझ्यासोबत काहीतरी दगा केल्याशिवाय राहणार नाही. राजांनी आलिंगन दिलं आणि खानाने दगा केला. खानाने राजांच्या पाठीमध्ये त्या ठिकाणी खंजीर घातलं. राजांच्या लक्षात आलं की दगा झाला, दगा झाला. राजांनीही एका क्षणाचा विलंब न करता आपली वाघनखं हातामध्ये होती, ती वाघनखं खानाच्या पोटात घातली आणि सगळ्या आतड्या बाहेर काढून आणल्या. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. खानाचा त्या ठिकाणी राजांनी काय केला? खात्मा केला. तेव्हापासून बघा, तेव्हा राजांना वार करायला धावला. सय्यद बंदाने खानाचा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी सय्यद बंदा धावत पडत आला. सय्यद बंदा धावत पडत आला. राजांवर वार करेलच, तेवढ्यात तो वार जीवा महालाने चुकवला. पण नकळत तो वार राजांच्या मस्तकी जाऊन लागला. कुठं लागला? मस्तकी जाऊन लागला. तेव्हापासून म्हण तयार झाली होती, होता जीवा म्हणून वाचला शिवा. बघा, घासल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवछत्रपती शिवाजी राजांशिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या. तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात, तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात. आणि या महाराष्ट्राच्या भूमीत राहून जर माझ्या शिवछत्रपती शिवाजी राजांचं नाव नाही घेतलं तर त्याला गद्दाराची जात म्हणतात, त्याला गद्दाराची जात म्हणतात. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे राजांनी त्या ठिकाणी अफजल खानाचा वध केला. अनेक किल्ले जिंकत 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 राजा त्या ठिकाणी आले. पण तुम्हाला माहिती आहे का पुण्यातल्या लाल महालाची गोष्ट? पुण्यातला लाल महल, त्या ठिकाणी राजांनी सगळं काय केलं, पण राजांनीही भक्ती केली, संतांनीही काय केली? राजांनी तुकाराम महाराजांवर किती विश्वास ठेवला? भक्ती आणि शक्ती. कोणता संगम होता? भक्तीचा आणि शक्तीचा. तुकाराम महाराजांनी काय केलं तर तुकाराम महाराजांनी योग्य शिक्षण सगळ्यांना दिलं. काय दिलं? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. काय म्हणतात? वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्ष काय आहेत? आपले सोयरे आहेत. सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, बरोबर ना? तुकाराम महाराजांनी जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कड, तुकाराम ग्रंथ लिहिला, तुकाराम गाथा लिहिला. काय लिहिला? तुकाराम गाथा लिहिला. घराघरामध्ये तुकाराम गाथा पोहोचला, घराघरामध्ये तुकाराम गाथा पोहोचवला. म्हणून आजच्या पिढीला सांगावं लागत नाही की बाबा रे हे तुकाराम महाराज होते, हे ज्ञानेश्वर माऊली होते. आताची पिढी जर अशी निघाली ना मावशी, आताची पिढी जर अशी निघाली ना तर बघा खरोखर आपला हा
वारकरी पंथ कधी कमी होणार नाही. आणि गर्वाची गोष्ट आहे बाबा, वारकरी पंथ कमी होत नाहीये, पण वारकरी पंथ वाढत चाललाय. काय चाललाय? वाढत चाललाय. संतांची कृपा, साधू संतांची कृपा आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत. आणि शिवछत्रपती शिवाजी राजे जर नसते तर आज या व्यासपीठावर उभे राहून तुमच्या समोर बोलण्याची माझी लायकी नसती. मावशी, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस जर कुणामुळे सुरक्षित आहे ना, तर ते म्हणजे एकमेव श्री छत्रपती शिवाजी महाराज. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगते मी, सगळं काय केलं, एवढी मेहनत केली, एवढं राब लाभलं, आणि जर एखाद्या संताचं चरित्र आपण वाचलंच नाही तर आपला हा देह काही कामाचा, काहीच कामाचा नाही. प्रत्येक क्षणाला एकच विचार करायचा, काय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार बाबा सिंधू, तरावया पार बाबा सिंधू, काशीवंत देव जाणार सकळ, काशीवंत देव जाणार सकळ. बाबा सिंधू तरावया पार, बाबा सिंधू काशीवंत देव जाणार सकळ, काशीवंत देह जाणार बघा मावशी, नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, देवाचं नामचिंतन करायला हवं. ज्या ज्या संतांनी देवाचं नामचिंतन केलं, बघा सावतोबा, माडी समाजामध्ये सावतोबा होऊन गेले, बरोबर आहे ना. एवढी देवांची भक्ती केली, एवढी देवांचं पूजन केलं की अक्षरशः पांडुरंग त्यांना भेटण्यासाठी गेले होते. कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? झोपल्या का काय? आहात ना मावशी? कोण गेलं होतं? पांडुरंग गेले होते. पांडुरंग म्हणतात की बघा ना सावतोबा, माझ्या मागे दोन चोर लागलेले आहेत. पहिला चोर नामरूपी, दुसरा चोर ज्ञानरूपी. या दोघं चोरांपासून मला माझी काय करायची बरं का? सुटका करायची. सावतोबा म्हणतात की देवा, जगाचा मालक तू, ब्रह्मांडाचा मालक तू, आणि तुला मी लपवावं एवढी माझी योग्यता नाही देवा. भगवंत म्हणतात की सावतोबा, अहो मला लपवा, अहो मला खरंच लपवा. बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये विडा होता. शेतामध्ये गेल्यानंतर आपण खुरपत नाही का? तुमच्याकडे काय म्हणतात? खुरपच म्हणतोस का? शेतामध्ये आपण ज्या ज्या खुरपतो ना, सगळ्यांच्या हातामध्ये विडा त्या ठिकाणी होता. आपण ऐका, सावतोबांनी तो विडा आपल्या छातीत घातला. कुठं घातला? छातीत घातला. आणि देवाला म्हणतात, देवा लपाता इथं साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा, साठविला दाता, त्रैलोक्याचा. अशा प्रकारे त्या ठिकाणी सावतोबांनी देवाला साठवलं होतं. त्याच पद्धतीने हनुमंतरायाने देखील देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं ना. हनुमंतरायानेही देवाला आपल्या हृदयात साठवलं होतं. त्याच प्रकारे संत मीराबाईने सुद्धा देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं. संत मीराबाई नाचली, कोणासाठी नाचली? देवासाठी नाचली.